नमस्कार, मी उमेश धंद्राळे. आपण बघत आहात अपडेट अमळनेर 9 न्यूज. आताची मोठी बातमी आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत. जळगाव दूध संघाची गाजलेली निवडणूक. गाजलेली यासाठी कारण गेल्या काही दिवसापासून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. विशेष करून भाजपचे मंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप केले. त्याचप्रमाणे एकनाथ खडसेंनीसुद्धा त्याला सडकून उत्तरंसुद्धा दिलीत. आणि आज शेवटी दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल लागला. या निकालामध्ये भाजप शिवसेना गटाने 20 पैकी तब्बल 16 जागांवर दणदणीत विजय मिळवला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागांवर समाधान मानावे लागले. या दोन्ही गटाकडून निवडणुकीनंतरसुद्धा एकमेकांच्या बाबत कठोर प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. एकीकडे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे, तर दुसरीकडे एकनाथ खडसेंनी या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात खोकेचा उपयोग झाल्याचा आरोप केला आहे. बघूया कशा प्रकारे या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या या फैरी झडल्या आहेत. मित्रांनो, अजूनही आपण जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला रोजचे अपडेट्स मिळू शकतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. निकालानंतर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटलांनी खडसेंना टोला लगावलाय. खडसेंची आमदारकी परत घेण्यात यायला हवी असं वक्तव्य पाटील यांनी केलंय. शरद पवार साहेबांना त्यांनी सांगितलं होतं, मला तुम्ही MLC करा, उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करून टाकील. अरे जिल्ह्यातील राष्ट्रवादी तुमच्याबरोबर अर्धी नाही. संजय पवार कुठल्या पक्षाचे आहेत? त्यांचे वडील आमदार होते राष्ट्रवादीकडनं, तेव्हापासून ते राष्ट्रवादीचे आहेत. समाजवादी त्यावेळेस पक्ष होता. त्याच्याबरोबर आपले दिलीप वाघ आमच्याकडनं बिनविरोध झाले, राष्ट्रवादीचे आहेत. निकम आमच्याकडनं आहे, राष्ट्रवादीचे आहेत. तुमच्या श्यामल झांबरे राष्ट्रवादीचे आहेत, मधुकर राणे राष्ट्रवादीचे. नाथाभाऊ, तुम्ही राष्ट्रवादी संपवायला निघालात, तुम्हाला MLC दिली, ती पण वापस घेतली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते. त्यामुळे दूध संघात भाजपने जोरदार विजय मिळवला असला तरी येत्या निवडणुकांमध्ये जळगावमध्ये काय चित्र पाहायला मिळतं हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक लढवली आणि हेच मोठं यश आहे आमचं. त्यांना आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही एकट्याच्या बळावर इथं निवडणूक लढवलेली नव्हती. सहकार असल्यामुळे आम्ही एक दुसऱ्यांना एकत्र घेऊनच निवडणुका लढवत होतो आणि पहिल्यांदा आम्हाला आमची ताकद दिसली की आम्ही एवढे प्रभावशाली आहोत. जरी अपयश ठरलं म्हणून काय होतं, अपयश तर येणारच आहे, परंतु तालुक्यापर्यंत किती लोक आमच्या बरोबर आहे, किती मतदार आमच्या बरोबर आहे, कोण आमच्या बरोबर आहे, आमच्या लक्षामध्ये आलं आणि पुढे करू. हो, आता तुमच्या राष्ट्रवादीच्या काही मधून निवडणूक लढवली, पक्षीय स्तरावर वरिष्ठांकडे काही तक्रार करण्यात आहात का? काही कारवाईचा प्रस्ताव पाठवाल का? हे बघा, सहकारामध्ये पक्ष नसावा असं असलं तरीही सर्वसाधारण अपेक्षा असते की ज्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला मदत करावी. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिकडे घेऊन जाऊन निवडणुका लढवल्या म्हणून आता काही त्यांच्या विरोधात तक्रार करण्याची मला आवश्यकता भासत नाही. कारण सहकार आहे. पुढच्या दृष्टीनं पक्षश्रेष्ठी जे आहेत त्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देतात, योग्य तो निर्णय ते वेळेवर घेतील.